शेतकरी मित्रांनो, पेरूमध्ये बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की बाबा पेरूमध्ये फ्लॉवरिंगकडे बरीच लोक लक्ष देत नाहीत किंवा लक्ष दिले तरी प्रॉपर मॅनेजमेंट किंवा त्यातनं जे काही साध्य करायचं आहे हे कॅल्क्युलेशन बऱ्याच शेतकऱ्यांचं चुकतं. मला काय सांगायचं शेतकरी मित्रांनो, की समजा फ्लॉवरिंग कमी असली, पेरू तर लागणार आहेत आपल्याला, पण फ्लॉवरिंग कमी असली आणि सेटिंग कमी झाली तर साईज 100% जास्त पडणार आहे. मार्केटमध्ये तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं असणार आहे किंवा मार्केटमध्ये जेवढ्या जास्त साईजचं फळ असतं तेवढं रेट कमी मिळतं. कारण काय झालंय, आजकाल 2-3 लोकांचे किंवा 4 लोकांच्या फॅमिली झालेल्या आहेत आणि असं कुणाला वाटत नाही की बाबा मी आज घराकडे चाललोय आणि 1 किलो पेरू घेऊन जातो आणि 1 किलोला एकच पेरू आलाय, मग एकदाच मी खाल्लो आणि संपला विषय, किंवा त्यातलं शिल्लक राहायचे पण चान्सेस जास्त असतात. आणि पेरू बाबा असं काय ज्यूसला किंवा इतर ठिकाणी वापरत नाहीत की बाबा जेवढं मोठं आहे तेवढं मी पटकन वापरलो आणि काम झालं. त्यामुळं मार्केटमध्ये नॉर्मल 250, 350, 400 ग्रॅमचे पेरू जास्त मिळतात. म्हणजे एका किलोमध्ये 3 ते 4 पेरू असणारं मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि हे डिमांड जर का पूर्ण करायचं असलं तर आपल्याला फ्लॉवरिंग हे जास्त असलं पाहिजे. आता तुम्ही माझ्या मागं बाग बघत आहेत की ह्या बागेमध्ये फ्लॉवरिंग अतिशय खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे. तर फ्लॉवरिंग चांगलं येण्यासाठी शेतकरी मित्रांनो, न्यूट्रिशन बरोबर तुमचा हार्मोनल बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. मग हार्मोनल बॅलन्स आणि फ्लॉवरिंगचा हार्मोन कुठला आहे ते ओळखून त्याच्यावर चांगलं काम करणं गरजेचं आहे. तर ह्याच माध्यमातून बोरगोड टेक्नॉलॉजीनं सांगायला आम्हाला अभिमान आहे शेतकरी मित्रांनो, की रिवर्क नावाचा हार्मोन आपण खूप चांगल्या प्रकारे तयार केलेला आहे, जो एकरी तुम्हाला 1 लिटर सोडायचा आहे. असं 2 वेळा तुम्ही सोडला फ्लॉवरिंगच्या टप्प्यामध्ये तर तुम्हाला अतिशय सुंदर प्रकारे फ्लॉवरिंग हे मिळून जातील. आता इथं तुम्ही प्लॉट बघत आहेत, खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इथं फ्लॉवरिंग आलेलं आहे आणि त्या फ्लॉवरिंगचं सेटिंगमध्ये सुद्धा लवकरच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे झालेलं लक्षात येतील. तर तुम्ही रिवर्क एकदा वापरून पहा, त्याच्यामुळं तुमच्या पिकाचा हार्मोनल बॅलन्स पण होईल आणि जे फ्लॉवरिंगसाठी जे पिकाला हार्मोनल चेंज करायचे आहेत ते पटकन